बानू, तू अशी चिंता करत राहणार आहेस का? त्याने काहीच होणार नाही. ह्या क्षणाकडे काय होतंय त्याकडे ध्यान दे. पण आता जेजुरीत बी समध्यासनी ते कळल आणि ह्याचा म्हाळसा ताईसनी राग येणार. मग काय करायचं बानू? तुझ्या आनंदासाठी मी इथे थांबलो आहे ह्याचं तुला काहीच नाही का? तू आनंदी राहा. तुला जे काही हवं ते मी तुला दिलं आहे ना. तुमचं खरं आहे, चुकलंच माझं. तुम्ही माझ्या संग हायसा, मग अजून काय हवं आहे मला? मला आता तो दिवस आठवतो आहे जेव्हा तुम्ही चंदनपुरीत आला होता, समद सोडून. आणि तू मला ओळखलं नव्हतंस. म्हातार बाबा, भाकर आणली आहे तू यासाठी, खाऊन घे. खंडेराया माझा घास मल्हारी, खंडेराया माझा पाणी मल्हारी, खंडेराया माझा भास मल्हारी, धानी वाणी सदाशिव. तर म्या कशी काय ओळखणार देवा? हो, तुम्ही म्हातार बाबाच्या रूपात आला होता. धानी वाणी सदाशिव, सदाशिव मल्हारा, सदाशिव मल्हारा. टीव्ही बोलावलंस मला? गणोबा, माझ्या जाण्यासाठी मेणा तयार करा. कुठं जायचंय ते सांगितलंस तर मी बानूकडे. पर देवी, नाही म्हणजे काय बाई सांगावं असेल तर ते मला सांगायची. नाही, पर असं काय काम आहे जी? मला सांगा, देव कुठे आहेत? गणोबा, मी विचारलं, देव कुठे आहेत? देव गावात. मी ते. तुम्ही खोटं बोलताय माझ्याशी? नाही, ते हे म्हणजे देव बानाईकडं वाड्या म्हणजे आजी. अजून कोणाकोणाला कल्पना आहे याची? गणोबा, काय विचारलंय मी? गडावर समण्याच ठेवायची. आता मला काही ऐकायचं नाही. आता मला खाली बानूकडे जायलाच हवं. गणोबा, माझ्यासाठी मेणा तयार करायला घ्या. व्हायची. मायसा, मी तुला आजवर कधीही काहीही चुकीचं सांगितलेलं नाही. आजही तेच सांगतोय, नको जाऊस त्या बानूकडे. नाही बाबा, तुम्ही मला आता अडवू नका. काहीही करून मी यांना गडावर घेऊनच येणार आहे. अगं, मग त्यासाठी तुला जाण्याची काय आवश्यकता? तू सेवकांकरवी निरोप पाठव आणि श्री खंडेरायांना निरोप पाठवून बोलावून घे. इतकं सरळ आणि सोपं वाटलं का तुला इथे? नाही ग बाई, हे मलाही ठाऊक आहेच. पण काहीही झालं तरी मी माझ्या लेकीला त्या बानूच्या दारी जाऊ देणार नाही. मला जावंच लागेल. मी जाते आणि तिला जाब विचारून येते. जाब विचारायला अजूनही मार्ग आहेत म्हाळसा. पण यांनी माझ्यासमोर दुसरा कोणता मार्ग ठेवलाय काही? आहे, मार्ग आहे. कोणता? तू बानूकडे जाऊ नकोस. मी जाऊन श्री खंडेरायांशी बोलतो. पण बाबा, हा मार्ग चांगला आहे आणि तुम्ही एकटे जाऊ नका. तुम्ही एकटे काय बोलणार? मी तुमच्या बरोबर येते. अगं आई, असू दे. तुझ्या भल्यासाठी मी त्या बानूच्या दारी देखील जाईन आणि आनंदाने करेन मी ते. पण काहीही झालं तरी तुला त्या बानूच्या दारी जाऊ देणार नाही. म्हाळसा, तू तुझ्या कक्षात जाऊन बस. आम्ही जाऊन येतो. ऐक माझं म्हाळसा, तुझ्या भल्यासाठी आम्ही हे सगळं करतो आहोत.
माधवी, तिला काय हवं नको ते बघ. हो. अहो चला आता. अहो, तुम्हाला काही हवं आहे का? नाही देवी. देवी, मी जाऊन येतो. कुठे? श्री म्हाळसादेवींकडे. त्यांना समजलं आहे की श्री खंडेराय कुठे आहेत ते. त्यांना ते आवडलं नसणार. परंतु तुम्ही जाऊन काय करणार आहात? अहो, त्यांना समजवायला हवं की श्री खंडेराय गडावर परत येतील. त्यांच्याशी बोलायला हवं. परंतु हे तुम्ही का सांगायला हवं? असं काय करताय देवी? त्यांना शांत करायला नको का? नाही, तुम्ही मध्ये पडू नका. श्री खंडेरायांनी ठरवलं आहे बानूकडे जायचं. मग म्हाळसाशी काय बोलायचं हे देखील त्यांनाच ठरवू द्या. तुम्ही का मध्ये पडता आहात? हे सगळं तुम्ही बोलता आहात. मला आश्चर्य वाटतंय. हो, कारण तेव्हा परिस्थिती वेगळी होती. तेव्हा तुम्ही केवळ प्रधान आणि बंधू या नात्यानं बोलत होता. परंतु तुम्ही कोण आहात हे आता त्यांना ठाऊक आहे. तरीही देवी, बंधूचं नातं आहेच. परंतु तुम्हाला हस्तक्षेप का करायचा आहे? देवी, श्री खंडेराय इथे नाही आहेत आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. श्री खंडेराय इथून काही अंतरावरच आहेत. ते गडाच्या पायथ्याशी आहेत आणि म्हाळसाने सोहळा ठरवला असताना बानूकडे जाण्याचा निर्णय त्यांचा आहे. तुम्ही याचं समर्थन काय करणार आहात? मी समर्थन करू शकणार नाही, परंतु परिस्थिती नियंत्रणात आणावी ह्यासाठी निश्चितच काहीतरी करू शकेन. नाही, तेही तुम्ही करू नये. श्री खंडेरायांनी बानूकडे थांबण्याचा निर्णय काहीतरी विचार करूनच घेतला असेल ना? ठीक आहे देवी, मी नाही जाणार. परंतु देवी, आता तरी तुम्ही शांत व्हा. तुम्ही माझ्यावर रागावला आहात का? नाही. गंगे, मी सांगितलेली भाजी निवडून ठेव आणि भाकरीचं पीठ मळाय घे. अजून काही हो आहे का जी? नाही, काही नको. आता असं हसाया काय झालं जी? बानू, तुझी अशी धावपळ पाहिली आणि मला ते चंदनपुरीचे दिवस आठवले. ते क्षण माझ्या डोळ्यासमोरून जातच नाहीत. तिथे देखील तू अशीच धावपळ करायचीस. आता ती बी आहेच की. मी हाता आले हाय म्हणून काय सवय जाते वय कुठं. खरं तर तुम्ही देखील आमच्या सोबत जेवायला बसला असता तर आम्हाला बरं वाटलं असतं. देवी, हे गडावर आल्याशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही. गणोबा सांगा बरं. देव हाता आला म्हणून देवीनं अन्न सोडलं आहे. गणोबा, आता देव गडावर येणार नाहीत. ते हतच राहत्याल माझ्या संग.